संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या गुन्ह्यांची कुंडलीच झी24 तासच्या हाती लागली आहे। यातील गुन्हेगार हे अट्टल गुन्हेगार आहेत। त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांची कुंडली पाहिली तर तुमच्या अंगावरही काटा आल्याशिवाय राहणार नाही। बघूयात याच गुन्हेगारी संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या गुन्हेगारीची कुंडली झी24 तासच्या हाती लागली आहे। मुख्य आरोपी असलेल्या सुदर्शन घुलेवर तब्बल 10 गुन्हे दाखल आहेत, तर इतर आरोपींवर हे अनेक गुन्हे दाखल आहेत। एवढे गुन्हे दाखल असूनही आरोपी मोकाट कसे फिरत होते असा प्रश्न उपस्थित होतोय। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं तर गुन्ह्यांचं दशक पूर्ण केलंय। सुदर्शन घुलेचं वय 26 वर्ष आहे। मागील 10 वर्षात त्याच्यावर 10 गुन्हे दाखल झाले। केज पोलीस ठाण्यात तब्बल 8 गुन्हे दाखल आहेत। मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवल्याचे गुन्हे घुलेवर दाखल आहेत। तर या प्रकरणातील दुसरा आरोपी आहे सुधीर सांगळे। सुधीर सांगळेचं वय 22 वर्ष आहे। खुनातील सहभागाचा त्याच्यावर गुन्हा दाखल आहे, तर आवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। या प्रकरणातला तिसरा आरोपी आहे प्रतीक घुले। घुलेवर 8 वर्षात तब्बल 5 गंभीर गुन्हे दाखल आहेत। प्रतीक घुलेचं वय 24 वर्ष आहे। 7 वर्षात केज पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत। खुनात सहभाग, मारहाण करणं, दुखापत करणं, गर्दी मारामारीत सहभाग असे गुन्हे प्रतीक घुलेवर दाखल आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला चौथा आरोपी आहे विष्णू चाटे। विष्णू चाटे राष्ट्रवादीचा माजी तालुका अध्यक्ष आहे। संतोष देशमुख खुनात सहभाग असल्याचा त्याच्यावर गुन्हा आहे, तर आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचे त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणातील 5वा आरोपी आहे कृष्णा आंधळे। कृष्णा आंधळेवर 4 वर्षात 6 गुन्हे दाखल आहेत। कृष्णा आंधळेचं वय आहे 27 वर्ष। मागील 4 वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत। खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी आणि खंडणीचे गुन्हे कृष्णा आंधळेवर दाखल आहेत। सरपंच देशमुख हत्या प्रकरणातला 6वा आरोपी आहे महेश केदार। केदारवरही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। महेश केदारचं वय 21 वर्ष आहे। गर्दी मारामारी, चोरी, दुखापत करणे, खुनाचा प्रयत्न, खुनात सहभाग असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। बीडमध्ये कशा पद्धतीने जंगलराज सुरू आहे याचा हा पुरावा। संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींची कुंडली पाहिली तर या आरोपींना कुणाचा अभय आहे असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। कारण एवढे गंभीर गुन्हे दाखल असताना हे आरोपी मोकाट कसे फिरत होते हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। विष्णू बुर्गे, झी24 तास, बीड।